सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आम्ही परत आलो आहोत तुमच्याकडे फ्रेश नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अंडर 15 लाख सगळ्यात बेस्ट कॉम्पॅक्ट एस कुठली आहे. तर आपल्याकडे असे ऑप्शन भरपूर आहेत, जसं की व्हेन्यू आहे, सॉनेट आहे, विटारा ब्रेझा आहे, नेक्सॉन आहे. तर ह्या अशा बरेच ऑप्शनमधला आपण एक तुम्हाला ऑप्शन सांगणार, एक की दोन, जे तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्हाला फिट होऊ शकतं. तर अथर्व, तू रिसर्च सगळा केला. आता आपण बघतो की अथर्व येस. कार गाय, एकदम फुल प्रॉपर कार गाय, आणि त्यांना अख्खा रिसर्च करून बसला तो आत्ता इथं. तर बघू तो काय काइंड ऑफ. म्हणतो या टॉपिकबद्दल. येस. सो शुभंकर, जसं तू सांगितलं, आपल्याकडे ऑप्शन तर खूप सारे आहेत बघ यामध्ये. हम्म, म्हणजे अगदी आपण जर बेसिक पासून स्टार्ट केलं तर वी हॅव कायगर अँड मॅग्नाइट ऑल्सो विच कम अंडर 15 लाख. बट बरोबर. त्या थोड्याशा सबपार गाड्या वेन यू हम्म, कम्पेअर देम विथ द अदर ऑप्शन्स दॅट वी हॅव. तर बाकीचे आपण ऑप्शन कुठले आहेत बघायला गेलं, त्यामुळे आपण त्या दोन गाड्या बेसिकली नाही कन्सिडर करणार आहे. सो आपण बाकीचे जे ऑप्शन आहेत या सगळ्यांमध्ये ते सगळे कन्सिडर करणार. तर ते ऑप्शन कुठले बघायला गेलं तर आपल्याला फ्रॉन्क्स हा ऑप्शन आहे. हम्म, त्याचीच cousin Taser हा एक ऑप्शन आहे. Then we have Venue, then we have Sonnet, we have Vitara Brezza, we have XV300 and we have Nexon. हे बेसिकली आपल्याला सगळे ऑप्शन्स आहेत. हम्म. आणि मी सर्वसाधारणतः या सगळ्या गाड्यांमध्ये बराचसा रिसर्च केलेला आहे. आणि यामध्ये एक्झॅक्टली 15 लाखाच्या आसपास कुठली व्हेरियंट आहेत तेवढीच फक्त कन्सिडर करून त्यातनं आपण एक वर्डिक द्यायचं ठरवलं. तेव्हा मी ऍक्च्युली सगळ्या एवढ्या गोष्टी लक्षात राहणं पॉसिबल नाही. एवढ्या सगळ्या गाड्यात म्हणजे त्यांचे 10,000 व्हेरियंट आहेत. स्पेसिफिकली नेक्सॉनचे बघायला गेलो मी, नेक्सॉन मी एवढे आज. जास्त व्हेरियंट होते रे. म्हणजे प्रत्येक सेगमेंट मध्ये तुम्हाला नॉर्मल, प्लस प्लस आणि नॉर्मलचे पण सनरूफ वाले व्हेरियंट, हा. प्लस त्याला मॅन्युअल पण, ऑटोमॅटिक पण, डिझेल पण, पेट्रोल पण, एवढे इलेक्ट्रिक कॉम्बिनेशन्स आहेत. वेगळंच, म्हणजे इलेक्ट्रिक अजूनच महाग. इलेक्ट्रिक तर तो वेगळाच विषय आला. म्हणजे माझं ब्लॅक बुक एवढं मोठं नव्हतं जेवढं त्यांची व्हेरियंटची लिस्ट आहे भाई. नाईस डेंजरस कोरिलेशन. विषय. या सो एवढा सगळा रिसर्च केलेला असल्यामुळं, एवढे सगळे ऑप्शन असल्यामुळे या गोष्टी लक्षात राहणं घंटा पॉसिबल नव्हतं. म्हणून मी छानपैकी पेपर वरती नोट्स बनवले. सो मध्ये आधी मी जर चुकून खाली बघितलं माझ्या नोट्स रेफर करायला, प्लीज डोंट माइंड. ओके. ओके. तर सो मी या आधी गो तुला अहेड. विचारेन की आपण हे एक ऑप्शन बघितलं आता. तर ह्यातलं तुला एकदम जास्त इरिलेव्हंट किंवा असं कुठलं ऑप्शन होतं ज्याला तुम्ही एलिमिनेट करू शकता, की त्याला तुम्ही नाही घेतलं तरी हरकत नाही. येस. आपण डायरेक्टली तिकडे जाण्याआधी आहे ना, मी हम्म. आधी व्हेरियंट्स कुठले कुठले आपण कन्सिडर करणार आहे, प्रत्येक कारचे ते ओके. एक्सप्लेन करतो. त्यातलं बेटर व्हेरियंट कुठले ते हां. एक्सप्लेन करतो. अँड देन वी विल गो की कुठले आपले कार्स जे आहेत ते आपण साईडला टाकू शकतो. ओके, ठीक ओके. आहे. नाव स्टार्टिंग विथ द फर्स्ट कार, दॅट इज फ्रॉन्क्स. हम्म, फ्रॉन्क्स मध्ये आपल्याला आणि टेझर, बेसिकली दोन्ही गाड्यांमध्ये आपल्याला जे टॉप एंड त्यांचं ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे टर्बो पेट्रोल वाला इंजिन सोबत, हम्म, ते येऊन जातं ड्युअल टोन वाला. सो त्या दोन्हीची पण कॉस्ट अराउंड 15,20,000 टू 15,40,000च्या आसपास आहे ऑन द रोड. तुमच्या सिटीमध्ये ती थोडीफार व्हॅरी करू शकते. हम्म. ते प्रत्येक गाडीसाठीच ऍप्लिकेबल आहे की प्राइस जी आहे ती थोडीफार व्हॅरी सिटीवर करू डिपेंड शकते. करत सगळं, टॅक्स किती आहेत ते. येस, मी हे ऑन रोड पुणेमध्ये कन्सिडर केलेलं आहे. हम्म, तो या अराउंड 15,24,15,50,000च्या गाड्यात दोन्ही पण, ज्याच्यामध्ये व्हेन्यूचा अल्फा व्हेरियंट येऊन जातं टॉप एंड वाला, अँड जे व्हेन्यू नाही, फ्रॉन्क्सचं टॉप एंड फ्रॉक्सचं. व्हेरियंट जे आहे ते अल्फा येऊन जातं. अँड टेझरचं व्ही व्हेरियंट टॉप एंड आहे ते येऊन जातं. दोन्ही ऑटोमॅटिक हम्म, हम्म. ड्युअल टर्न मध्ये तुम्हाला मिळून जातं. ओके. दोन्हीमध्ये ओनली डिफरन्सेस की तुम्हाला फ्रॉन्क्सला मिळतं ते 2 वर्षाची वॉरंटी मिळते 40,000 किलोमीटरसाठी. अँड फॉर द टेझर यू गेट 3 इयर्स, आय गेस, अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी. हम्म. सो तोच त्या दोन गाड्यांमध्ये मेन डिफरन्स आहे. बाकी गाड्या डिट्टो सेम आहेत, जस्ट डिझाईन बदललाय. यू नो ऑल द स्टोरी अबाउट दॅट व्हेकल्स. टोयोटा आणि सुझुकी नाव स्टॉक. नेक्स्ट. या बेसिकली नाव नेक्स्ट जर आपण बघितलं तर वी हॅव व्हेन्यू. हम्म, व्हेन्यू मध्ये आपल्याला 3 ऑप्शन्स आहेत जे आपण कन्सिडर करू शकतो या प्राइस पॉइंटला. सो सगळ्यात महागातलं व्हेरियंट जे आपण या अख्ख्या आत्ताच्या प्राइस पॉइंट मध्ये कन्सिडर करणार ते आहे व्हेन्यूच, जे आहे 15.57 लाख रुपीजला. इट इज एसेक ऑप्शनल हम्म. अँड 1 लिटर टर्बो पेट्रोल व्हेरियंट, दॅट टू डीसीटी वाला. सो हे तसं पाहिलं तर टॉप एंड व्हेरियंट आहे, जे तुम्ही 1 लिटर इंजिन सोबत अँड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स सोबत घेऊ शकता. त्या गाडीचं बेसिकली एस ऑप्शनल हे टॉप एंड व्हेरियंट आहे. हम्म, हम्म. ते सोडून तुम्हाला त्यांचं एन लाईन मधलं, व्हेन्यू एन लाईन मधलं N8 व्हेरियंट मिळतं. जस्ट ते तुम्हाला डीसीटीच्या ऐवजी मॅन्युअल मध्ये मिळतं. अँड जे अराउंड 15,40,000च्या आसपास जातं. अँड डिझेल मधलं जे सेकंड टॉप व्हेरियंट दॅट इज SX, दॅट इज फॉर समवेअर अराउंड 15,05,000 10,000 रुपीज. ते मॅन्युअल मध्ये तुम्हाला डिझेल वाला मिळून जातं.
ओके. आता या 3 मधलं जर आपण बघायला गेलं बेसिकली, तर बिकॉज ऑफ दॅट टर्बो चार्ज इंजिन मी तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही सर्वसाधारणतः पेट्रोलकडे जावा, बिकॉज इट्स अन पेट्रोल इंजिन. अँड तुम्हाला त्याच्यासोबत ऍडिशनली ऑप्शन मिळतो की तुम्हाला डीसीटी पण मिळतं. सो त्यातलं जे स्पेसिफिकली एसएक्स ऑप्शनल डीसीटी वाला जो ऑप्शन आहे टर्बो चार्ज पेट्रोल सोबत, टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन सोबत, तो सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे असं मी सजेस्ट करेन. बिकॉज त्याच्यामध्ये तुम्हाला मेन जी गोष्ट बाकीच्या दोन्ही ऑप्शन्स पेक्षा मिळते, दॅट इज एन लाईन मधलं एनएट व्हेरियंट अँड एसएक्स डिझेल मॅन्युअल व्हेरियंट, दॅट इज की तुम्हाला एडॅस मिळतं, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि तुम्हाला ऑब्विसली ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मिळतो, विच इज अ डीसीटी गिअर बॉक्स. सो दॅट्स वाय आय वुड रेकमेंड की गो फॉर दॅट 1 liter turbo charged petrol engine. ओके. If you are going for venue, that's the best option available for you under or around 15 lakh. Okay. बाकी तुम्हाला एनएट मध्ये अजून एक बेनिफिट काय, एनएट पण ऍक्च्युली तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. डिझेल मध्ये असेल तर डिझेल पण ऍक्च्युली चांगलं आहे त्या गाडीचं. सो दोन्ही तुम्ही घेऊ शकता. बेस्ट वन इज द एसएक्स ऑप्शनल टर्बोचार्ज पेट्रोल डीसीटी वाला वेरियंट. ओके. Now moving on to the next vehicle, that is XUV 300. XUV 300 चे पण आपल्याला 3 जी व्हेरियंट आहेत ती कन्सिडरेबल आहेत. फर्स्ट वन इज त्याचं W8 ऑप्शनल व्हेरियंट आहे. 1.2 लिटर पेट्रोलचे इंजिन नॉर्मल त्याच्यामधलं. ते सुद्धा तुम्हाला ते मॅन्युअल मध्ये तुम्हाला मिळून जातं. टॉप एंड व्हेरियंट आहे त्यांचं, W8 ऑप्शनल आहे. अँड देन यू हॅव द सेकंड ऑप्शन, दॅट इज टू गो फॉर 1.5 liter W6 variant, but in automatic, which also costs somewhere around 14.88 lakh. The W8 optional 1.2 manual was 16.16 lakh. And the third option that we have is the turbocharged petrol engine, which you get with XUV. That is 1.2 turbocharged petrol engine, also with a manual transmission, W8 optional variant only, and you get it for 1562. ओके. हे त्याची प्राइस रेंज आहे, ज्याच्यामध्ये सर्वसाधारणतः तुम्हाला जर आपण बघायला गेलं तर जे W8 ऑप्शनल मधलं नॉन टर्बो आणि W8 ऑप्शनलचं टर्बो व्हेरियंट आहे, ह्याच्या दोन्हीचे प्राइस जर आपण कम्पेअर करायला गेले, यामध्ये 40-50,000चा डिफरन्स आहे. बट दोन्ही जे कारमध्ये फीचर्स आहेत, व्हेरियंट्स आहेत, ते ऑलमोस्ट सेम आहेत सगळ्या गोष्टी. दोन्हीकडे तुम्हाला मॅन्युअल गिअर बॉक्सेस मिळतो. सो त्यातल्या त्यात टर्बोचार्ज इंजिन थोडी जास्त पॉवर असल्यामुळे आय वुड रेकमेंड की if you are looking right now, then that go for that turbocharged engine. आणि आय थिंक सो Okay. थोडे कॉस्मेटिक चेंजेस पण आहेत ना टर्बोचार्ज व्हेरियंट मध्ये. आय थिंक सो थोडे Yeah, रेड obviously रेड cosmetic ऍक्सेंट्स changes अँड पण ऑल. आहेत. Yep, for sure. And additionally, या गाडीसोबत अजून एक नोट आहे की आम्हाला माहित नाही हा व्हिडिओ कधी टाकतोय, त्या गाडीचा फेसलिफ्ट येतोय. सो देर इज अ चान्स की हा व्हिडिओ याच्या आधी त्या गाडीचा ऍक्च्युली फेसलिफ्ट आला असेल. टीजर आले आता, पर टीजर आले त्याचे येस फेसलिफ्टचं. पुढचं अजून हे यायचंय, मेन लॉन्च व्हायचं आहे. येस येस येस. सो आय गेस इट इज समवेअर अराउंड 28th of April. That was the date I remember I had read. लेट्स सी. Yeah, let's see. So जर ती गाडी लॉन्च झाली असेल नवीन, then this does not apply to that हा. vehicle. Okay. Now the next option that we have is Venue's cousin, that is Sonnet. Sonnet मध्ये पण तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात. एक आहे डिझेल इंजिन मधला, एक आहे टर्बो इंजिन मधला. जस्ट सॉनेटला तुम्हाला एन लाईन सेपरेट अशी लाईन नाही. सो तुम्ही जर म्हटलं टर्बो इंजिन मध्ये, देन यू गेट HTX ऑप्शन. सिमिलरली फॉर द डिझेल इंजिन ऑल्सो यू गेट HTX ऑप्शन, बट डिझेल हे तुम्हाला मॅन्युअल सोबत मिळतं, टर्बो हे तुम्हाला ऑटोमॅटिक सोबत मिळतं. दोन्हीची प्राइस अराउंड 15 lakh प्लस मायनस 20,000 ही आहे. आणि दोन्ही मधलं जर त्यातल्यात कम्पेअर करायचं म्हटलं, इट्स युअर चॉईस की तुम्हाला पेट्रोल सोबत जायचंय आणि ऑटोमॅटिक सोबत जायचंय, और डिझेल अँड मॅन्युअल सोबत जायचंय. द ओनली मेन डिफरन्स इन टू व्हेरियंट्स इज की तुम्हाला जर तुम्ही टर्बो ऑटोमॅटिक सोबत गेला, then you will get an disc rear brake, and for the 1.5 liter manual diesel you get drum rear brake. That's the only major difference that you have. Otherwise same variant, same features, basically same car. So आणि हे दोन्ही पण बाय द वे मिड स्पेक व्हेरियंट्स आहेत, त्याच्यावरती तुम्हाला GTX आणि त्यांचं GT लाईन ट्रिम्स या मिळतात. बट या ज्या हे जे व्हेरियंट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रिटी मच सगळ्या गोष्टी कव्हर होऊन जातात. ओके. So, moving on to the next vehicle, that is Nexon. Now, this is a particular vehicle ज्याच्यामध्ये 1760 variants आहेत. As I mentioned before, म्हणजे प्रत्येक personas आहेत. Sorry, remember that, bro. These are not VAs, these are personas. You have Spiritless. creative, you have fearless, you have
what else is there? Smart, and something else is there. Creative. Prestige or no creative. I told you, na. There is one हा creative. Then you have prestige. हा No, not prestige. Sorry, smart, स्मार्ट. creative, smart, fearless, and there is one more. One more. Let me check just in a second. Pure. Yeah. प्युअर So हार्टेड. सोल सोल सोल. next level options you have with this vehicle. आणि प्रत्येक व्हेरियंट सोबत तुम्हाला प्लस सनरूफ ऑटोमॅटिक मॅन्युअल असे ॲज ऑलमोस्ट ऑलवेज. प्रत्येक ॲज व्हेरियंट सोबत ऑलवेज. तुम्हाला कॉम्बिनेशन मिळतात. तर यामधले मी पर्टिक्युलर काही दोन व्हेरियंट आहेत ते चूज केले आहेत बिकॉज आय फेल्ट लाईक दीज टू व्हेरियंट्स आर द मोस्ट नॉट वेल प्राइस बट 15 लाखला मोस्ट ऍप्लिकेबल व्हेरियंट्स हे दोन आहेत. त्यामधलं फर्स्ट व्हेरियंट आहे ते आहे 1.2 लिटर पेट्रोल ऑटोमॅटिक वाला व्हेरियंट that is creative plus 1.2 liter automatic. ओके. Okay, that is the first variant that we have. It costs somewhere around 15.57 lakhs. ओके. And the second one is 1.5 liter diesel manual creative. That's the option we विदाउट have, ऑटोमॅटिक. which is without ओके. automatic manual. That is for 15.12 lakh rupees, somewhere around. Okay, so the petrol one is creative plus and the diesel one is creative. ते दोन मध्ये difference आहे. Now, what you don't get for that creative is basically you miss out on 7-inch touchscreen display and you have manual internal rear view mirror. Okay, and you miss out on, I guess, 360-degree camera. These are the things that you miss out on in this particular creative variant from the creative plus variant. Also, in creative plus, particularly I'm considering the creative plus S variant, that is with sunroof, which you can also get with creative variant for 40,000 odd rupees. You can get sunroof with both the variants. Now there's the main advantage with the whatever 1.2 liter DCT variant is की त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक आपण कन्सिडर करतोय. सो ते व्हेरियंट आहे जे मी तुम्हाला सजेस्ट करेन नेक्स्ट साठी. जर तुम्हाला डिझेल आणि मॅन्युअल ऑब्विसली तुम्ही प्रेफर करत असाल देन द क्रिएटिव्ह व्हेरियंट इज ऑल्सो गुड. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मॅन्युअल मध्ये थोडे अजून पैसे ऍडिशनली टाकले की तुम्हाला त्यातलं पण क्रिएटिव्ह प्लस व्हेरियंट येऊन जाईल. त्याच्यामध्ये यू विल गेट 7-inch टच स्क्रीन डिस्प्ले अँड एव्हरीथिंग. नाउ मूव्हिंग ऑन टू द लास्ट व्हेकल ऑफ दिस लॉट, दॅट इज Vitara Brezza, or nowadays as it called only Brezza. Brezza मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट टॉप एंड व्हेरियंट येऊन जातात या प्राइस रेंजला. बेसिकली तिचं टॉप एंड व्हेरियंट समोर अराउंड 16, 20, 16, 30 ला जातं टॉप एंड ZXi प्लस ऑटोमॅटिक व्हेरियंट. बट बिकॉज दॅट गोज अबाव 16 lakh वी आर नॉट कन्सिडरिंग दॅट व्हेकल. दॅट व्हेरियंट आपण जे व्हेरियंट कन्सिडर करतोय ते आहे ZXi प्लस मॅन्युअल आणि ZXi ऑटोमॅटिक. ओके. या दोन्ही व्हेरियंटला ब्रेझामध्ये कुठले इंजिनचे ऑप्शन्स तर नाहीये. दोन्हीलाही सेम फक्त 1.5 एकच आहे लिटर 1.5. येस 1.5 लिटर माइल्ड हायब्रिड इंजिन येतं. ॲज यू दिस गेट you get a 5-speed manual with the manual gearbox and you get a 6-speed automatic with the automatic one. ऑटोमॅटिक वन. Okay. आता दोन्हीमध्ये मेन जो डिफरन्स आहे तो आहे की तुम्हाला जे ZXi प्लस व्हेरियंट आहे ऑटोमॅटिक साठी त्याच्यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग्स मिळतात आणि तुम्हाला जे ZX 6 एअरबॅग्स मेजर गोष्ट जी त्यामध्ये ऍडिशनल मिळते. आणि हे सोडून तुमचे अजून काही काही मिस असेल नॉर्मल ZXi मध्ये त्या आहेत. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये तुम्हाला कनेक्टेड कार फीचर्स नाही मिळत. यू डोंट गेट द इलेक्ट्रॉनिकली ऍडजस्टेबल रिअर व्ह्यू मिरर. यू डोंट गेट वायरलेस चार्जर. सो these minor things are missing. अदरवाईज सिमिलर आहे. जसं की तुम्हाला अलॉय व्हील्स त्यामध्ये सिमिलर मिळून जातात. टायर साईज वगैरे सेम आहे. यू डू गेट सनरूफ इन बोथ. सो बऱ्याचशा गोष्टी सेम आहेत या दोन्ही व्हेरियंट्स मध्ये. तुम्हाला मायनर इकडे तिकडे मिस लिटिल असेल डिफरन्स बट जस्ट. yeah, that is like okay. But still, because तुम्हाला सर सांगता 6 एअरबॅग्स हे एक इम्पॉर्टंट बेनिफिट मिळतो ZXi प्लस मध्ये. दॅट्स वाय आय वुड रेकमेंड की गो फॉर ZXi प्लस बिकॉज सेफ्टी इज क्वाईट इम्पॉर्टंट आणि प्राइस मध्ये एवढा काही मेजर डिफरन्स नाहीये. ओके. या सो आय वुड रेकमेंड की गो फॉर ZXi प्लस. तुम्हाला फुल्ली पॅक्ड कार मिळते प्लस कनेक्टेड कार फीचर्स वगैरे पण मिळून जातात विच इज अ गुड टू हॅव थिंग. आणि तुम्हाला जर ऑटोमॅटिक साठी जायचं जास्त प्रेफरेबल असेल देन दॅट इज ऑल्सो नॉट मच मोर एक्सपेन्सिव्ह दॅन द ZXi variant. You can add on something and go for ZXi. So
these are the options you have, and these are the variants we are considering. I know it's a long list. It's already been more than 15 minutes, I think, or What about more than 10 minutes. Kiger and all? Yeah, I told at the start, no. So Tiger and Magnite are two vehicles which are under 15 lakh. Hmm. But the thing is की त्यात दोन्हीचे टॉप एंड जे व्हेरियंट आहेत ऑटोमॅटिक वाले ते अराउंड 13.3 13.2 लॅखच्या आसपास आहेत. Hmm. बट बोथ ऑफ दोज व्हेकल्स आर स्मॉलर. दोघांचे पण इंजिन पण छोटे आहेत, पॉवर कमी आहे. Although in the drag race, the Magnite has beaten, I think, the Fronx or Brezza. I'm not sure which one I drag race I saw by Paul. But ब्रेझाचं जे इंजिन आहे ते परफॉर्मन्स ओरिएंटेड इंजिन नाहीये. Hmm. बाकी सगळ्या गाड्यांची जी इंजिन्स आहेत त्या गाड्या मॅग्नेट टायगरला बीट करू शकतात. सो परफॉर्मन्स वाईज पण त्या गाड्या इथं कम्पीट नाही करत. Hmm. गाड्यांचा रोड प्रेझेन्स कमी आहे, साईज छोटा आहे, हाईट वगैरे छोटा आहे. दॅट्स वाय वी आर नॉट कन्सिडरिंग दोज व्हेकल्स. ओके, सो आय हॅव जस्ट मेन्शन दॅट. अँड ऑल्सो त्या गाड्यांचे तेवढे सेल्स नाहीयेत, त्या गाड्या तशा जास्त रेलिव्हंट नाहीयेत या सगळ्या कम्पॅरिझन. Okay. नाव मुव्हिंग ऑन टू यामधल्या कुठल्या गाड्या आपण एलिमिनेट करू शकतो. Hmm. नाव आय हॅव divided these vehicles into three slots. One is the Japanese, second is Koreans, and Hmm. third is Indians. Because त्यांची individually comparison एकमेकांशी होऊ शकते. बरोबर आहे. Starting with Japanese, we have to consider for Japanese, basically, we have Fronx, Taser, and Brezza. Hmm. Now, the advantage you have for uh, Brezza, basically, Fronx आणि Taser मध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या Brezza मध्ये येतातच येतात. Hmm. प्लस त्याची जी साईज आहे ती ते मोठी आहे. हो. मोठी आहे ब्रेझाची. देन यू हॅव अ स्मूदर इंजिन, यू हॅव अ पंचियर इंजिन ॲट द लोअर एंड. बिगर ओव्हरऑल इंजिन टॉप इन एंडला फॅक्ट. या बिगर इंजिन, बट पॉवर वाईज बोथ ऑफ देम आर ऑन पॉवर हम्म. समवेअर अराउंड 9900 हॉर्स पॉवर आणि this 150 न्यूटन मीटर्स हम्म येतो 1 लिटर मध्ये, आणि 103 आणि 138 1.5 मध्ये येतो. साईज डिफरन्स फरक सो नाही कळत तसा एवढा तो. हा, बट जे इंजिन आहे 1.5 वाला ते मोठं असल्यामुळे ते स्मूथ आहे जास्त. हम्म. 4 सिलेंडर इंजिन येते. बरोबर आहे. सो आणि प्लस त्याचा लोअर डाऊन पंच बेटर आहे. हम्म. दॅट्स वाय आय वुड से की त्याला इंजिनचं बेनिफिट आहे ऍज कम्पेअर्ड टू फ्रॉन्क्स अँड टेझर, हम्म. विच इज अ बिग थिंग टू से, बिकॉज या सगळ्या कंपॅरिझन मध्ये ह्याचं इंजिन सगळ्यात पॉवर वाईज. दॅट विल गिव्ह यू अन राईट एक्झाम्पल ऑफ की फ्रॉन्क्स आणि टेझरचं इंजिन किती चांगलं नाहीये. बट त्याचं दोन्ही गाड्यांचं डिझाईन एक्सलंट आहे. हम्म. तुम्हाला जर त्या गाड्यांचं डिझाईन आवडत असेल, great ऍक्च्युअली. vehicles. But still, those vehicles are slightly expensive as हम्म. per my analysis. Now, moving on to the next benefit that we have, that is, तुम्हाला because Brezza मोठी गाडी आहे, तुम्हाला त्यामध्ये स्पेस जास्त मिळते. हम्म. प्लस मोठे टायर्स मिळतात ऍज कम्पेअर्ड टू फ्रॉन्क्स, अँड यू हॅव कूल्ड ग्लव बॉक्स, अँड यू हॅव सनरूफ. हम्म. हे तुम्हाला मेजर बेनिफिट्स मिळतात ब्रेझा सोबत. दॅट्स वाय ऍज कम्पेअर्ड टू टेझर अँड फ्रॉन्क्स, फ्रॉक्स. ब्रेझा इज अन बेटर ऑप्शन इन जॅपनीज व्हेकल्स. सो तुम्हाला हम्म. जर मारुती स्पेसिफिक जो बंच आहे त्यामध्ये बघायचं असेल, ब्रेझा मधलं ZXi प्लस मॅन्युअल इज द बेस्ट ऑप्शन. So yeah, you can go for that vehicle in Japanese only part. हम्म. That is the first good vehicle that we have. Now moving on to Koreans. ओके. Koreans, we have two options. We have Venue and we have Sonnet. हम्म. Okay. Now both of them have their pluses and minuses. We'll just go over them. So firstly, Sonnet मध्ये तुम्हाला boot space जी आहे ती थोडीशी जास्त मिळते. हम्म. देन तुम्हाला सॉनेट मध्ये जे STX व्हेरियंट आहे त्यामध्येच तुम्हाला रिअर डिस्क ब्रेक मिळून जातो, जो व्हेन्यूच्या बेसिकली एन लाईन मध्ये अवेलेबल आहे, बट जे नॉर्मल व्हेन्यू आहे त्यामध्ये अवेलेबल नाहीये. प्लस तुम्हाला सॉनेटमध्ये फ्रंट पार्किंग सेन्सर्स मिळतात आणि रिअर साइड विंडो ब्लाइंड्स मिळतात. हम्म. हे तुम्हाला सॉनेटमध्ये बेटर ऑप्शन, व्हॉट यू कॅन से, चांगले फीचर्स मिळतात ऍज कम्पेअर्ड टू व्हेन्यू, म्हणजे व्हेन्यू मध्ये या गोष्टी मिसिंग आहेत. व्हेन वी कम टू व्हेन्यू मध्ये जे टर्बो व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एडॅस मिळतं, कारण आपण तेच व्हेरियंट कन्सिडर करतो बेसिकली. हम्म. सो तुम्हाला एडॅस मिळतं टर्बो डीसीटी मध्ये, तुम्हाला कनेक्टेड फीचर्स मिळतात. त्यानंतर अपॅरंटली एकदम आमच्या दोघांच्या बॅटरीज कमी झाल्या आणि स्क्रीन डिम झाले, त्यामुळे मला ब्रेक घ्यावा लागला. बट या, सो व्हेन्यू वरती होतो आपण. सो हम्म. व्हेन्यू मध्ये तुम्हाला कनेक्टेड फीचर्स पण मिळतात ऍडिशनली ऍज कम्पेअर्ड टू बरोबर आहे. सॉनेट. बॅक टू ते पण तुम्हाला फक्त टर्बोला मिळतात, टर्बो हम्म. ऑटोमॅटिकला, और तुम्हाला एनलाईनला पण कनेक्टेड फीचर्स मिळून जातात. देन तुम्हाला जी टर्बो और एनलाईन दोन्ही पण जे टर्बो इंजिन वाले ऑप्शन्स आहेत, टर्बो डीसीटी और एनलाईन, त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल सीट पण मिळते. आणि
व्हेन्यू मध्ये तुम्ही बाकी कुठल्याही व्हेरियंट घ्या जे डिझेल और टर्बो और एनलाईन तिन्ही व्हेरियंटचा तुम्हाला वायरलेस चार्जर मिळतो ऑन द टॉप इन ऍडिशन टू सॉनेट. तुम्हाला रिअर वायपर मिळतो आणि तुम्हाला स्पेसिफिकली एनलाईनला रिअर डिस्क ब्रेक मिळतात. सो हे बेनिफिट्स जे आहेत तुम्हाला ते व्हेन्यू मध्ये मिळतात. ओके, नाव ह्याच्यामध्ये मेन जी गोष्ट येते की एडॅस, वायरलेस चार्जर, कनेक्टेड फीचर्स आणि इलेक्ट्रिक सीट हे माझ्यामध्ये खूप इम्पॉर्टंट फीचर्स आहेत. ऑल्सो रिअर वायपर हे खूप इम्पॉर्टंट फीचर्स आहेत जे सॉनेट मध्ये मिसिंग कसे काय, नो आयडिया. सोनेटला एडॅस जे आहे ना, आय थिंक सो. ते जे आपण व्हेरियंट कन्सिडर ओके, करतोय हां त्याला हां हां, नाही. कळलं. हो. अंडर 15 lakhs you हम्म. don't get that because under 15 lakhs you get HTX variant, you do not get the top of the line variant. हम्म. So yeah, हे गोष्टी मिसिंग असल्यामुळे व्हेन्यू मोस्ट VFM. SX optional yeah is more is better when compared to Sonnet. सोनेट. But Sonnet is eliminated at this point. Now moving on to the Indians. Now Indians मध्ये आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. Again, this is applicable for the previous or the current generation on whatever day you are watching this XUV 300. अँड Now नेक्सॉन. ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर मेनली XUV ला तुम्हाला रिअर डिस्क ब्रेक मिळतं. हे एक बेनिफिट आहे. ओके, दॅट्स इट. नाव नेक्सॉनला तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला नेक्सॉन मध्ये मिळूनच जातात. ऍडिशनली तुम्हाला नेक्सॉन मध्ये मोठं बूट स्पेस मिळतं, जे XUV चा एक खूप मोठा इश्यू आहे की तुम्हाला बूट स्पेस कमी. Then you get a 360-degree camera and you get a 10-inch touchscreen display as compared to XUV 7-inch. या मेन तीन डिफरन्सेस मुळे ऍडिशनली इन जनरल जी नेक्सॉन आहे त्याचं डिझाईन बेटर आहे ऍज कम्पेअर टू XUV. बाकी इंजिन सिमिलर आहेत, दोन्ही गाड्या 5 स्टार एनकॅप आहेत, त्याचे सगळेच इंजिन ऑन पार आहेत. सो all these things are similar. That's why Nexon is overall a better vehicle. Okay. In this comparison. So now we are left with three vehicles, that is Brezza, Venue, and Nexon. So I would like to clarify one thing over here की या तिन्हीमध्ये तुम्ही कुठलीही जरी व्हेकल घ्यायला गेला, इट्स अ गुड व्हेकल, म्हणजे तुम्हाला कुठलाही इश्यू येणार नाही. ओके, तुम्हाला तुमचं आयुष्य अतिशय सुखकर होईल या गाड्यांसोबत, तुम्हाला कुठल्याही गोष्टी मिसिंग आहेत असं वाटणार नाही. So, या तिन्ही गाड्या चांगल्या आणि ते तुम्हाला त्या गाड्यांच्या सेल्स फिगर मधनं दिसतच की अराउंड 10,000 15,000 मध्ये या तिन्ही गाड्यांचे सेल्स फिगर पर मंथ असतात. बरोबर आहे. दॅट्स वाय दॅट इज द रिझन यू सी की मारुती, टाटा आणि ह्युंडई हे इंडियाच्या टॉप 3 मध्ये. बरोबर आहे. आणि हा मला तुला एक 3 ते 4 प्रश्न विचारायचे, त्याचे मला नीट उत्तर दे की ह्या प्राइस पॉईंट मध्ये जर कोण आता या मार्केटमध्ये घुसलं आणि त्याला खूप जास्त रिलायबल गाडी पाहिजे, खूप जास्त, तर तो कुठली घेऊ शकतो? रिलायबल, हां, I would say the best option या प्राइस पॉइंटला you are asking for compact SUV only, right? हां, आता आपण ज्या विषयावर बोलतोय. Yeah, so the best option is to go for the Japanese. Okay. That is Brezza. Any day, Brezza is the best option you have. Obviously, nothing can beat the Japanese reliability. Koreans are reliable, but Japanese are Japanese. Yes. दुसरा प्रश्न की ह्या प्राइस पॉइंटला सगळ्यात जास्त फीचर पॅक गाडी कुठली वाटते तुला? Venue, for sure. ओके. आणि मग सगळ्यात जास्त सेफ गाडी पाहिजे असेल तर, किंवा सगळ्यात जास्त तुम्ही जर पुढचं जर हे असं रेटिंग फक्त त्याला बघायचं की फक्त असं सेफ गाडी पाहिजे, किंवा खूपच जास्त बघतात की रेटिंग काय त्या गाडीचे मिळाले किंवा कस्टमर रिव्ह्यूज काय त्याप्रमाणे? Frankly, Nexon is a safe car as compared to Venue or Brezza. नाईस. म्हणजे इनफॅक्ट की इफ यू लाईक सुझुकी, गो फॉर सुझुकी. या तुम्हाला बेसिकली फीचर बेसच तसं आहे ना, तुम्हाला स्मूथ इंजिन पाहिजे, रिलायबिलिटी पाहिजे, सॉरी कस्टमर बेसच तसं आहे ना. स्मूथ इंजिन, रिलायबिलिटी, वेल नोन नेम मारुती. बरोबर आहे. फीचर पॅक Venue, सेफ्टी इंडियन टाटा. Simple, but still we are going to give a verdict to them. Before that, अजून कुठला क्वेश्चन तुला असं विचार? नाही, अजून असंच नाही कुठला. Yeah, fine. Then now this is the last segment of this video. आपण या तीन गाड्यांमधली कुठली बेटर गाडी आहे ते बघ. ओके, वन्स अगेन लेट मी रिपीट की या तिन्ही गाड्या एक्सलंट गाड्या आहेत, तुम्ही कुठल्याही गाडीसाठी जाऊ शकता. ओके,
सो नाव वन्स अगेन लेट मी कन्फर्म की आपण जे व्हेरियंट्स आपण कम्पेअर करतोय ते आहे की मारुती विटारा ब्रेझाचं 15 लाख रुपीज वाला ZXi प्लस. प्लस मॅन्युअल वाला वेरियंट. हम्म. Then we have Venue SX optional 1 liter turbocharged petrol DCT DCT variant variant. for 15.57 lakh, हम्म. and for 15.50 lakh Nexon Creative Plus sunroof 1.2 liter petrol engine with automatic gearbox. ओके. ओके, हम्म. सो इथं आपल्याकडे ब्रेझा आहे ती मॅन्युअल आहे आणि हम्म. बाकी 2 गाड्या ऑटोमॅटिक बर. आहेत. तिन्ही. तुझं मग फायनल वर्डिट काय आहे पुढे? फायनल वर्डिट काय आहे तुझं? या आपण ह्याचे बेटर हा. कंपॅरिझन आपण मी परत एकदा केलेली आहे. आय विल टेल यू की यामध्ये कुठल्या गाडीमध्ये काय मिसिंग आहे आणि काय ऍडिशनल, हम्म. सो दॅट वी विल गेट टू नो की यामध्ये काय भेटेल. बरोबर. सो जर आपण तसं बघायला गेलं या तिन्ही गाड्यांमध्ये टायरचे साईजेस वगैरे सिमिलर आहेत. ओव्हरऑल बाहेरची साईज गाडीची पण सिमिलर आहे. मायनर आतमध्ये तुम्हाला स्पेस मध्ये डिफरन्स मिळेल. हम्म. देन ब्रेक्स मध्ये जरी आपण बघायला तरी सिमिलर गोष्टी आहेत. सेफ्टी मध्ये पण तुम्हाला ABS, हिल होल्ड वगैरे या सगळ्या गोष्टी तिन्ही गाड्यांमध्ये सिमिलर मिळून जातात. ऍडिशनली तुम्हाला ऑटोमॅटिक एसी पण तिन्ही गाड्यांमध्ये मिळतो, सनरूफ मिळतो, रिव्हर्सिंग कॅमेरा मिळतो, रिअर एसी व्हेंट्स, क्रूज कंट्रोल, पुश बटन स्टार्ट, LED हेडलॅम्प्स, टच स्क्रीन, अँड्रॉइड ऑटो, ऍपल CarPlay, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिन्ही गाड्यांमध्ये मिळून जातात. सो बरोबर. बेसिकली बेसिक्स आहे तिन्ही गाड्यांमध्ये कव्हर्ड आहेत. कुठली गोष्ट याच मिसिंग नाही. हम्म. ओके, नाव हे सोडून आता आपण बघूया की या कुठल्या गाडीमध्ये काय कमी आणि काय जास्त. हम्म. नाव स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट पार्ट दॅट इज इंजिन. इंजिन मध्ये जे ब्रेझाचं इंजिन आहे ते स्मूदर इंजिन आहे ऍज कम्पेअर टू अदर 2 कार्स, बिकॉज हम्म. बाकीच्या दोन्ही गाड्यांमध्ये 1 लिटर आणि 1.2 लिटर इंजिन मिळतं रिस्पेक्टिव्हली व्हेन्यू अँड नेक्सॉन. आणि हम्म. तुम्हाला ब्रेझामध्ये 1.5 लिटर इंजिन मिळतं. बट व्हेन्यू आणि नेक्सॉनचं इंजिन जे आहे ते जास्त पॉवरफुल आहे ऍज कम्पेअर टू ब्रेझा. हम्म. Okay, that's the first difference we have. Now, some people might prefer smoothness, some people might prefer पेपीनेस. power. That's up to you. हम्म. Okay. The second thing is in mileage, it cannot beat, सुझुकी. like both of these vehicles cannot beat Maruti. So Breza's जे mileage आहे ते better आहे as compared to Venue and हम्म. Nexon. Now, third is boot space. Boot space मध्ये Maruti is the smallest at 328 liters. The Venue is around 350 and ओके. Nexon is around 380 somewhat. Okay. So Nexon has the largest boot, but मी हम्म. जेवढं बघितलंय ब्रेझाचं boot पण decently sized आहे, so you won't have any issue in these three. Now coming to gearbox, आपल्याला ब्रेझामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. जी व्हेन्यू आहे त्यामध्ये 7 स्पीड DCT मिळतो आणि हम्म. नेक्सॉन मध्ये 6 स्पीड AMT मिळतो. तर या तिन्हीमध्ये बघायला गेलं इन जनरल तर ब्रेझाचा पण स्मूथ गिअरबॉक्स आहे, म्हणजे एकदम स्मूथ आणि प्रिसाइज गिअरबॉक्स आहे. बट 7 स्पीड DCT इज इफेक्टिव्हली 7 स्पीड DCT. हम्म. दॅट्स वाय आय वुड से की यामध्ये व्हेन्यू इज अन बेस्ट व्हेकल टू हॅव ऍट दिस पर्टिक्युलर क्रायटेरिया. हम्म. नाव बाकी दोन्ही गाड्यांमध्ये ADAS नाहीये, दॅट इज नेक्सॉन अँड ब्रेझा. सो तुम्हाला व्हेन्यू मध्ये ऍडिशनली ADAS पण मिळतं, त्यामुळे हे अजून एक ऍडिशनल प्लस पॉईंट आहे तुम्हाला व्हेन्यू मध्ये. देन टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम तुमची ब्रेझामध्ये मिसिंग आहे. यू गेट इट बोथ इन नेक्सॉन अँड व्हेन्यू. Then 360 camera is missing in Venue. You get it both in Nexon and Brezza. हम्म. Then electronically adjustable rear view mirror, internal rear view mirror, is missing in Venue. You get it in Brezza and Nexon. Then tilt and telescopic steering wheel have the Brezza मध्ये. You don't get it in Nexon or Venue. You get connected car features only with Venue and Brezza. हम्म. You don't get it with Nexon. नेक्सॉन. अँड देन इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल सीट ही एक गोष्ट आहे जी तुम्हाला फक्त आणि फक्त व्हेन्यू मध्ये मिळते, ती बाकी दोन्ही गाड्यांमध्ये नाहीये. वायरलेस चार्जिंग पण तुम्हाला फक्त व्हेन्यू मध्ये मिळतं, ते बाकी दोन्ही गाड्यांमध्ये नाहीये. हम्म. आणि टचस्क्रीन डिस्प्ले जो आहे तो व्हेन्यू मध्ये सगळ्यात छोटा आहे, दॅट इज 8 इंचेस. यू हॅव सेकंड पोझिशन इज ब्रेझा 9 9 इंचेस inches. अँड द नेक्सॉन इज 10 इंचेस. हम्म. ओके, दीज आर द डिफरन्सेस यू हॅव इन दिस व्हेकल्स. ओके. तर इन जनरल आपण हे सगळे डिफरन्सेस अनालाइज केले तर तुमच्या हम्म. प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल चॉईसेस प्रमाणे तुम्ही स्वतः गाडी पण डिसाईड करू शकता. बट बरोबर. ऍज पर मी, हम्म. व्हॉट डू यू थिंक शुभंकर, कुठली यामधली बेस्ट गाडी असेल? ऑफकोर्स नेक्सॉन नसणार. ओके, आय एम नॉट कन्सिडरिंग माय बायस इन दिस मॅन.
नाही तसं नाही, फीचर्स कसं काय बघता म्हणतोय मी. या आय से व्हेन्यू. या यू ऍब्सोल्युटली राईट माय फ्रेंड. सो जर आपण बघायला गेलं तर हे सगळे आपण इन जनरल कम्पॅरिझन केल्यानंतर आपण बघितलं तर आपल्याला व्हेन्यू मध्ये पॉवर चांगली मिळते गाडीच्या इंजिनला. यू गेट डिसेंटली साइज बूट जे नेक्सॉन एवढं मोठं नाहीये नंबर्स मध्ये, और ब्रेझा एवढं छोटं नाहीये. यू गेट अ डीसीटी, यू गेट एडास सिस्टम, यू गेट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, you get electronically adjustable seat, you get wireless charging, या सगळ्या प्लस कनेक्टेड कार फीचर्स, या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आय वुड से की व्हेन्यू इज द बेस्ट ऑप्शन यू हॅव इन दिस पर्टिक्युलर प्राइस पॉइंट फॉर like 15.57 lakh rupees. So yeah, in this comparison, Venue is the best compact SUV you can buy today in 15 lakh rupees. ओके. सो आय जस्ट समराइज इट ऑल की Yeah, sure. आत्तापर्यंत आपण 10 ते 12 गाड्या बघितल्या कॉम्पॅक्ट एस यू व्हीच्या आहेत, ज्यात आपण डायरेक्ट दोन्ही एलिमिनेट केल्या, जे होते कायगर आणि मॅग्नेट, कारण ते छोट्या गाड्या आहेत, एवढ्या पण मोठ्या नाही आहेत, आणि ते प्राईस पॉईंटला पण बरेच खाली येतात तसं कम्पेअर टू. त्यांचं इंजिन पण एवढं पॉवरफुल नाही का, त्यांचे फीचर पण तेवढं नाही आहेत. नंतर आपण डिवाईड केलं, सगळ्यांना डिवाईड केलं जॅपनीज, कोरियन आणि इंडियन बेस्टवरती. प्लस त्यांचे फीचर आपण कम्पेअर केल्यानंतर आपण त्यातनं 3 गाड्या घेतल्या, ज्या आहेत ब्रेझा, व्हेन्यू आणि नेक्सॉन. ज्यातलं आपण त्या तिघांची जेव्हा फीचर कम्पेअर केले नीट, त्यात आपल्याला लक्षात आलं की फक्त व्हेन्यूचे जी मोस्ट फीचर बॅक गाडी आहे आणि मोस्ट पॉवरफुल गाडी आहे, आणि जी त्यामुळे सगळ्यात मोस्ट VFM गाडी बनते इथे. तर मग अजून तुमच्या काय पर्सनल हे असतील की तुम्हाला अजून पर्सनल गाडी असेल की अजून कुठली गाडी आमची घ्यायची राहिली, की तुम्हाला अजून कुठली दुसरी गाडी की तुमचं पर्सनल बायसनेस काय असेल की तुम्हाला ही गाडी VFM वाटते का, ते तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. आणि अजून तुझं काय अजून वर्डिक अथर्व? या आय वुड लाईक टू से की सर्वसाधारणतः हे आपण फक्त कॉम्पॅक्ट एसयूव्हीज बघितलेले आहेत. अजून सुद्धा तुम्हाला 15 लाखच्या प्राइस पॉईंट मध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. यू कॅन गो फॉर मिड साइज एसयूव्ही, ज्याचे तुम्हाला लोअर व्हेरियंट मिळतात थोडेसे, कारण हे आपण बघितलं या प्रत्येक गाडीचं ऑलमोस्ट मिड और मिड टॉप व्हेरियंट मिळत होतं, और सेकंड टॉप और व्हॉटएव्हर लाईक टॉप एंड व्हेरियंट मिळत होते. You have option to going for sedans. You have option to go for compact sedans. So MPVs खूप सारे ऑप्शन्स आहेत, खूप सारे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. MPVs पण आहेत, येस. सो मल्टिपल ऑप्शन्स आहेत. दिस इज ओनली द फर्स्ट व्हिडिओ दॅट यू हॅव, बट इफ यू आर सेट ऑन कॉम्पॅक्ट एसयूव्हीज, दिस वॉज द व्हिडिओ फॉर यू. अदरवाइज आम्ही अजून व्हिडिओ बनवणारच आहे. वेट फॉर दोज व्हिडिओज अँड देन मेक युअर डिसिजन. राईट. जसं तो म्हणला की आम्ही अजून व्हिडिओ, तर आम्ही बाकीचे सेगमेंट घेऊन पण असे अंडर 15 लाखचे व्हिडिओ लवकर टाकणार आहेत. त्याचं रेकॉर्डिंग पण ऑनगोईंग आहे. तर त्याचे पण तुम्हाला जर तुम्ही जर वाढवत असाल MPVची, सदांशी, कॉम्पॅक्ट सदांशी किंवा मिड साइज SUVची वाढ बघत असेल, तर एक जास्त नाही 2-3 दिवस थांबा, तुम्हाला ते पण मिळून जाईल लगेच. आणि तवर वाढ बघा थोडीफार. टिल देन टेस्ट ड्राईव्ह घेऊन या. हां, तोवर टेस्ट ड्राईव्ह घेऊन या. तुम्हाला कुठली चांगली वाटली आत्तापर्यंत तुम्ही पण आम्हाला सजेस्ट करा कमेंटमध्ये. बघू पुढच्या आमच्यापर्यंत तुमचं किती चान्स हिट अँड मिस लागतं बघू आपण. तर सायनिंग ऑफ, शुभंकर अँड अथर्व. विल मीट सून. बाय.